काही ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही. त्याची घालायची सांगा तरी की तिथून पुढे जाऊन दाखवा की तुम्ही जाऊन दाखवा चिकन आहे त्याची घालायची सांगा. मग माणसं मारायची वाट बघायला हवं. पुढून हे टिप्पर असते मोठं टिप्पर जर आलं ब्रेक लागते गाडी अरे पण बंद कर ना. ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा. काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का. पाणी मारले 2-3 टँकर बंगाला. इतर गाडी आली ह्याला ब्रेक जर नाही लागलं तर नीट आपल्या अंगावर कलेक्टर साहेब हे रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली. सगळा चिखल झाला आणि पाऊस पडलाय. इतक्या गाड्या स्लिप झाल्या. 4 वरुड्याला नाही घ्यायचं काम चालू. रे नालायक लोक ह्यांना एवढंही कळत नाही की बाबा हे रस्ता खराब नाही. त्यांना थांबवायला लावा साहेब. ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा. मरल ना साहेब माणूस कोणतरी. बघा की तुम्ही एकदा जाऊन ये की रस्त्याने. ह्यांचा लाड कशाला करायला हवं. त्यांना हे काम चालू करायचं नाही बघा. पाणी मारून घेऊन नाही ही पाणी मारून हे असलं मरल ना साहेब. आता एक झालं आता 3 तुम्ही ह्या रस्त्याने ह्याच्यापर्यंत जावा की वरुड्यात 3-4 गाडी दररोज आम्ही वागता. ह्या साहेबाला पूर्वीला साहेब त्या साहेबाला विचार करून त्यांची मी शूटिंग चालू फक्त. माझी मुलगी लहान मुली आहे 2-3 वर्ष मुलगी आहे माझी. तिला दाखवून गाडी स्पीड झाली नाही. 2 घ्या पण ह्यांना काम करू देऊ नका. अजून टिप्पर चालू आहे. आता बंद करून आलो मी तिकडून वरुड्यात. बरं कसं आहे की बोलून जर लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही याच्यावर. मोटरसायकलवाल्यांनी काय करायचं. 4 व्हीलर ठीक आहे. आता मी येताना 3-4 गाड्या गेल्या त्या कोपऱ्यावर गेले ना. तुमच्याकडं एखादी गाडी नाही काय रोडवर चिखल करण्याची. आणि करा ना करा. कुठं येते ते पाणी टाकून नाही निघत. पाणी टाकून नाही निघत. पाठवा ना हो. पाठवा ग्रेडर कुठे पाठवा. मी इथंच आहे तुमच्या ज्या तुमचे जे हे एअरपोर्ट आहे ना तिथेच थोडं रान हडकल्यावर पुन्हा करावं. काय फरक पडायला का 4 दिवसानं काय जीव होईल का.